हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल ॲट पिलर्स कोचिंग क्लासेस. मी अनुप नागपुरे आणि आपण स्टडी करतोय टनेल इंजिनिअरिंग. ओके, तर पहिल्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर जो सिलेबस होता तो पूर्णपणे कोणत्या कोणत्या मॉड्यूलमध्ये मी कंप्लीट करणार आहे किंवा MPSC मध्ये कोणत्याही जेईच्या एक्झाममध्ये आपण जो सिलेबस बघणार आहोत तो कोणत्या कोणत्या मॉड्यूलमध्ये मी कंप्लीट करून देणार आहे ते बघितले होते. त्याचे सब मॉड्यूल सुद्धा बघितले. सोबतच टनेल कशासाठी आपण एस्केवेट करतो, त्यानंतर त्याचे मार्क्स किती असतात किंवा क्वेश्चन किती विचारले जातात, या सर्व गोष्टी काय केल्या आपण पहिल्या आपल्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केल्या आहे. आजपासून आपण खरी तर पहिला पोर्शन चालू करतोय की जो इंट्रोडक्शन, जो फर्स्ट पोर्शन आहे, ज्याला मी लिहितोय की मॉड्यूल नंबर 1. मॉड्यूल 1 इट इज अबाउट द इंट्रोडक्शन. ओके, नाउ लेट्स सी इंट्रोडक्शन विषयी. सो लेट्स सी, फर्स्ट ऑफ ऑल टनेल काय आहे, कशासाठी एस्कॅवेट करतो, किंवा टनेलला कधी कधी एखादा ऑप्शन वगैरे आहे का किंवा असायला पाहिजे का, आहे तर कोणत्या फॉर्म मध्ये आपण त्याला प्रोव्हाइड करू शकतो, कोणत्या कंडिशन मध्ये, किंवा त्याच्या काही क्रायटेरियाज आहेत का, काही कंडिशन्स आहेत का. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल टनेल काय आहे, व्हॉट इज मीन बाय टनेल. लेट्स सी. टनेल असं तर कोणी नाहीये की ज्याने बघितलंच नाहीये. टनेल असं कोणीच नाही की ज्याने बघितलंच नाहीये किंवा बघणार नाहीये. ओके, प्रत्येकाने टनेल बघितलंय कुठेतरी. इट माइट बी अ रेल्वे, रोडवे, सिवेज, वॉटर, कुठेतरी काहीतरी तुम्ही बघितलंय. ओके, आता पाईप जर का टाकले असतील अंडरग्राऊंड, त्याला आपण टनेल नाही म्हणणार, तो टनेलचा पार्ट नाही आहे. प्लीज डोक्यातून एकदा काढून टाका, तो काय टनेलचा पार्ट नाही, तो वेगळा झालाय. टनेल काय आहे, टनेल ऍक्च्युली मी जर का डेफिनेशन लिहायचं झालं, इट इज an artificial underground passage. काय आहे हा आर्टिफिशियल अंडरग्राउंड पॅसेज आहे टू बायपास और टू पास ऑब्स्टॅकल विदाउट डिस्टर्बिंग, कोणत्याही पद्धतीने डिस्टर्ब न करता, विदाउट डिस्टर्बिंग दी अबो लेन. अँड दिस इज नथिंग बट द टनेल. एक सिंपल फॉर्मॅट मध्ये मी काय सांगितलं, टनेल काय आहे, टनेल एक आर्टिफिशियल पॅसेज आहे. एक आर्टिफिशियल पॅसेज आहे जो आपण काय करतोय की ऑब्स्टॅकल, पास द ऑब्स्टॅकल. आता जो कोणता ऑब्स्टॅकल असेल, इट माइट बी सपोज टू बी, हा एक हिली एरिया आहे बघा, हा एक हिली एरिया आहे किंवा माउंटेन आहे. आता या माउंटेन मधनं काय होतंय की हा एक ऑब्स्टॅकल आहे. मग एकतर मी कन्स्ट्रक्शन कसं करू शकतो, एकतर याला फिरून जावं लागेल. इट माइट बी इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. हा काय करू शकतो, कदाचित कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन वाढू शकतो. त्यापेक्षा मी काय करतोय की याला, या ऑब्स्टॅकलला काय करतोय, एस्कॅवेट करतो इन अ सच वे दॅट इट प्रोव्हाइड्स अन पॅसेज. इट प्रोव्हाइड्स अन पॅसेज. तो काय करेल, एक पॅसेज प्रोव्हाइड करेल तो. आणि कोणत्याही पद्धतीने वरचा जो काही लेन आहे किंवा जे काही मटेरियल असेल माउंटेनला, त्याला डिस्टर्ब न करता एक अंडरग्राउंड फॉर्मॅट मध्ये मी काय करतोय, एक पॅसेज जे प्रोव्हाइड करतोय, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, टनेल इंजिनिअरिंग, सॉरी टनेल म्हणणार आहोत. ओके, आणि हेच आपल्याला स्टडी करायचं आहे. किंवा जर का दुसऱ्या याला मला जर का सांगायचं झालंच की टनेल मध्ये काय येतं, सो टनेल काय आहे, कंडिशन, याला टनेलला काय ऑप्शन असू शकतं, मॅक्झिमम हा विचार करू शकता की टनेलला काही ऑप्शन आहे का, तर आहे. टनेलला एक ऑप्शन आहे ज्याला आपण ओपन कट म्हणतो. ओके, टनेलच एस्कॅवेट करायची अशी काही इम्पॉर्टंट नाही आहे, ओपन कट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. सो व्हॉट इज मीन बाय ओपन कट, त्याला ऑप्शन म्हणून काय लिहितोय, ओपन कट. बघा, सो व्हॉट इज मीन बाय ओपन कट, हे पण इम्पॉर्टंट आहे. ओपन कट, आता ओपन कट इम्पॉर्टंट आहे मी असं बोलतो का बरं, कारण की MPSC 2016 आणि MPSC 2018 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, सो MPSC किंवा MES म्हणा, MES 2016-2018 मध्ये यावर एक क्वेश्चन विचारला गेला होता. ओके, आणि स्पेशली हा एका व्हॅल्यूवर क्वेश्चन विचारला जातो. कोणती आहे ती बघूया पुढे. पण ओपन कट काय की यावर एक क्वेश्चन विचारला जातो आणि स्पेशली हा एका व्हॅल्यूवर विचारला जातो. ओपन काय, कट काय आहे. ओपन कट काय असतो मित्रांनो, बघा की ओपन काय की सपोज टू बी दॅट एखादा माउंटेन आहे, एक माउंटेन आहे. ओके, आणि इथनं मला पाथ प्रोव्हाइड करायचा आहे.
मी काय करू शकतो, याला ना एस्केवेट असा करतो की याला ओपन टू द स्काय करतो आणि यामधनं एक काय करतो, एक रोड प्रोव्हाइड करतो. याचं एक बेस्ट पिक्चर आपल्या थेरीमध्ये मी दिलेलं आहे. ओके, जसं की तुम्ही ब्रिज इंजिनिअरिंगचा स्टडी केलं असेल माझ्या नोट्स, तर हँड रिटन होतं. यावेळेला मी काय केलंय की टायपरकडून एका काय केलंय की टाईप करून घेतलंय आणि त्यामध्ये मला जसे वाटले तसे सुटेबल पिक्चर्स सुद्धा मी तिथे टाकले. कारण ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काय केलं होतं की एक स्पेशल आपल्याला सेशन घ्यावा लागला होता या सगळ्या पिक्चरसाठी. ओके, जेवढे जेवढे पिक्चर आपण स्टडी केले, पण आता यावेळेला असं काही होणार नाही, जेणेकरून तुम्हाला तिथलं पॉईंट तिथेच क्लिअर होत जाईल. जर का तुम्ही कलर झेरॉक्स वगैरे जर काढाल याच्या, तर तुम्हाला लगेच तिथे मिळेल ह्या सगळ्या गोष्टी. सो मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ओपन कटवर मी दोनदा सांगितलं की दोनदा क्वेश्चन आलाय 2016 आणि 2018 मध्ये. म्हणजे जर का बघितलंय तर ओपन कटवर 2 मार्क्स फिक्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. ओके, यावर हे 2 मार्क्स आपले फिक्स आहेत. आणि काय बोललोय की मी काही कंडिशन मध्ये काय की ते एका व्हॅल्यूवर किंवा एखाद्या डिजिटवर क्वेश्चन विचारतील. ओके, सो ओपन कट काय, मला जर काय लिहायचं झालं तर इट इज ओपन टू द स्कायज पॅसेज. इट इज ओपन टू द स्कायज पॅसेज. ओके, excavated in huge soil of mass. ओके, काय की याला एस्कॅवेट केलं जातं पूर्ण. बघा मी आधी सांगितलं की हा बघा हा माउंटेन होता, याला काय केलं, टोटली एस्कॅवेट केलं याला पूर्ण, आणि यामधनं काय केलं, एक पॅसेज प्रोव्हाइड केला. म्हणजेच काय, वरचं जेवढं काही टोटल मास होतं सोइलचं ते काय केलंय, रिमूव्ह केलं, एस्कॅवेट केलं. ओके, सो दिस इज नथिंग बट द ओपन कट. आता बेसिकली हा ओपन कट कधी यूज केला जातो ते बघा. आता ओपन कट कधी यूज केला जातो, सपोज टू बी द डेप्थ ऑफ दॅट माउंटेन, या माउंटेनची डेप्थ जर का लेस दॅन असेल 18 to 20 मीटर, 18 to 20 मीटर पेक्षा जर का कमी असेल तरच त्याला काय केलं जातं, ओपन कट मध्ये फॉर्म केला जातो. अदरवाईज तो टनेलच्या फॉर्मॅट मध्ये जातो. बघा, टनेल मध्ये आणि ओपन कट मध्ये मी काय डिफरन्स सांगितलं. ओपन कट काय आहे, डिरेक्टली ओपन टू द स्कायज पॅसेज. ओके, डिरेक्टली एक्सपोज टू द एन्व्हायरमेंट असं म्हणायला हरकत नाही. पण हा काय आहे, टनेल काय, एक अंडरग्राऊंड पाथ आहे, एक पॅसेज आहे, एक बोगदा तयार करतोय आपण ग्राउंडच्या खाली. म्हणजेच काय, इट इज डिरेक्टली नॉट ओपन टू द स्काय. ओके, हा एक मेन डिफरन्स आहे. सेकंड थिंग की याला कधी यूज करतात ते सांगतोय. बघा मी ते रेड पेन मध्ये तुम्हाला देतोय. इट इज युज्ड when depth is less than 18 to 20 मीटर. ज्या वेळेला त्याची डेप्थ जी आहे ही 18 to 20 मीटर पेक्षा लहान असेल त्यावेळेला आपण काय प्रोव्हाइड करतो, ओपन कट प्रोव्हाइड करतो. ओके मित्रांनो, आता बघा स्पेशली यामध्ये सगळ्यात इकॉनॉमिकल कोण आहे, इकॉनॉमिकल कोण आहे तर ओपन कट इकॉनॉमिकल आहे. ओके, इट इज इकॉनॉमिकल. इट इज इकॉनॉमिकल. पण कुठपर्यंत इकॉनॉमिकल, टू द डेप्थ ऑफ 18 to 20 मीटर. ओके, फक्त 18 ते 20 मीटर पर्यंत काय इकॉनॉमिकल आहे. त्यानंतर याला डायरेक्टली कशात कन्वर्ट करू शकतो आपण, टनेल मध्ये. लक्षात आलं, हा एक बेसिक डिफरन्स आहे टनेल आणि ओपन कट मधला. तर टनेल काय होता, टनेल होता एक आर्टिफिशियल अंडरग्राउंड पॅसेज होता, आणि ओपन कट काय, हा एक पॅसेज आहे पण हा काय ओपन टू द स्काय आहे. सेकंड थिंग, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जर का तुम्हाला फोकस करायचं आहे तर 18 to 20 मीटरवर, लेस दॅन 18 to 20 मीटर जर का व्हॅल्यू आली तर त्याला मी काय कोणत्या पॅसेजमध्ये कन्वर्ट करेल, ओपन कट मध्ये. लक्षात आलंय. सो टनेलला जर का ऑप्शन बघायचं झालं तर ओपन कट आहे, ओपन कटला टनेल आहे. पण कंडिशन काय, अप टू द 18 to 20 मीटर पर्यंतच मी याला काय करतो, ओपन कटला यूज करू शकतो. After that, after the 18 to 20 meter, we will convert this open cut into the tunnel. Okay, because it is not economical to construction, for construction. Okay, open cut हा construction साठी इकॉनॉमिकल नसेल. हा एक बेसिक डिफरन्स आहे आपला टनेल आणि ओपन कट मधला. ओके, सो फ्रेंड्स, द फर्दर वी विल मूव टुवर्ड्स द हिस्ट्री ऑफ टनेल. हा खूप एक महत्वाचा पार्ट आहे. माझ्या बघण्यात आतापर्यंत यावर कधी क्वेश्चन विचारला गेला असं नाही आहे, पण चान्सेस आहेत, कदाचित विचारू शकतात.
रादर दॅन आपल्याला माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हिस्ट्री ऑफ टनेल जर का म्हटलं, सो फादर ऑफ टनेल इंजिनिअरिंगचं जर का ओळखायचं झालं, सो फादर ऑफ टनेल इंजिनिअरिंग जर का सांगायचं झालं, ओके, तर बघा यांचे नावं पण फार कठीण आहे आणि मला पण पाठ करणं खूप कठीण होतं. सर इसम बार्ड ब्रुनेल. ओके, सो फादर ऑफ टनेल इंजिनिअरिंग इज नथिंग बट द सर इसम बार्ड ब्रुनेल. काय आहे की ही इज द फादर ऑफ टनेल इंजिनिअरिंग. ही स्टार्ट टू इंट्रोड्यूस द टनेल इंजिनिअरिंग टू द वर्ल्ड. ओके, यांनी काय केलं की वर्ल्डला काय टनेल इंजिनिअरिंग जे होतं ते इंट्रोड्यूस करून दिलं. ओके, त्यानंतर फर्स्ट टनेल जो का कन्स्ट्रक्ट केला गेला आहे की जर माहित असेल तो फर्स्ट टनेल जर का कन्स्ट्रक्ट केला गेला आहे, जो फर्स्ट रेल्वे टनेल होता, फर्स्ट रेल्वे टनेल हा मित्रांनो एस्टिमेट केला गेला आहे 1949 मध्ये. ओके, 1949 मीन्स आफ्टर द 2 years ऑफ वी गॉट दॅट फ्रीडम. ओके, आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या 2 वर्षानंतर लगेच. ठीक आहे ना. सो दॅट 1949 मध्ये काय झालंय की फर्स्ट रेल्वे टनेल काय केला गेलाय, कन्स्ट्रक्ट केला गेलाय. त्यानंतर फर्स्ट अंडरग्राउंड रेल्वे टनेल जो होता, फर्स्ट अंडरग्राउंड रेल्वे टनेल हा मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला कन्स्ट्रक्ट केला गेलाय ग्रेट ब्रिटन मध्ये. ग्रेट ब्रिटन. ओके, स्पेलिंग बघून घ्या एकदा. ओके, कदाचित माइट बी चुकू शकते. सो ग्रेट ब्रिटन मध्ये काय केलंय की पहिल्यांदा फर्स्ट अंडरग्राउंड रेल्वे टनेल काय केलाय, कन्स्ट्रक्ट करण्यात दिलाय. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्स्ट हायवे टनेल जो होता, फर्स्ट हायवे टनेल हा मित्रांनो फर्स्टली इट गेट कन्स्ट्रक्टेड ऍट हंगेरी. ओके, हा कुठे गेलाय कन्स्ट्रक्ट, फर्स्ट हंगेरी मध्ये कन्स्ट्रक्ट केला गेलाय. त्यानंतर फर्स्ट नेव्हिगेशनल टनेल जो होता, कदाचित याची इयर तुम्हाला विचारू शकतात. फर्स्ट नेव्हिगेशनल जो टनेल होता तो फर्स्टली जो कुठे कन्स्ट्रक्ट केला गेलाय तर तो गेला गेलाय फ्रान्स मध्ये. लक्षात असू द्या कुठे गेलाय, फ्रान्स मध्ये. अँड लास्ट इज नथिंग बट जो फर्स्ट रोमन टनेल होता, फर्स्ट रोमन टनेल तो कन्स्ट्रक्ट केला गेलाय बाय एम्पेरॉर क्लाउडीज. Okay, so this is the history of tunnel. Now let's see. The father of tunnel engineering is nothing but the Sir Isam Bard Brunel, and then first railway tunnel constructed at 1949. Then first underground railway tunnel get constructed at Great Britain. Then first highway tunnel at Hungary. Then first navigational tunnel at France, and the first Roman tunnel constructed by Emperor Claudius. Okay, so this is the history of that tunnel engineering or tunnel. Now let's see where we have to focus. Possibly the chances are there they might be asked questions on the especially on years. They might be asked you in year. Then for the cities or the countries. Okay, ते काय करू शकतात, ते फोकस करतील कदाचित रेल्वे टनेल कुठे कन्स्ट्रक्ट केला गेलाय, फर्स्ट हायवे, फर्स्ट नेव्हिगेशनल टनेल जो होता हे कुठे कुठे कन्स्ट्रक्ट केले गेले, यावर कदाचित चान्सेस आहेत की तुम्हाला ते क्वेश्चन विचारू शकतात. ओके, सो हे लक्षात घ्या प्लीज. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, म्हणून मी काय केले की हिस्ट्री ऑफ टनेल याला स्पेशली एक छोटा सब मॉड्यूल घेतला, जेणेकरून आतापर्यंत बघण्यात आले की क्वेश्चन विचारलेला नाहीये पण कदाचित चान्सेस आहेत जर का विचारला तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. ओके, चला मग पुढे जाऊया. सो फ्रेंड्स यानंतर बघूया क्लासिफिकेशन ऑफ टनेल.
तर क्लासिफिकेशन ऑफ टनेल जो आहे हा मी काय खूप डीपमध्ये जाऊन तुम्हाला शिकवणार नाही. का बरं? कारण की आपल्याला क्लासिफिकेशन ज्या वेळेला आपण याला डीपली स्टडी करू की पुढे नेक्स्ट मॉड्यूलमध्ये ज्या वेळेला आपण याला स्टडी करणार आहोत त्यावेळेला प्रत्येक पॉईंटला किंवा सब पॉईंटला मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेन. ओके, त्यामुळे आता जे क्लासिफिकेशन आहे फक्त तुम्हाला त्याच्याविषयी इंट्रोड्यूस करून देतो जेणेकरून ते तुम्हाला पुढे कामी येईल. So, especially the classification of tunnel is based on, or we can classify according to the alignment, we can classify according to the purpose, and we can classify according to the material. टनेल आपण काय करतो बेसिकली 3 पार्ट मध्ये याला डिवाइड करतोय किंवा क्लासिफाय करतोय. फर्स्ट इज नथिंग बट द अलाइनमेंट, सेकंड पर्पज आणि थर्ड मटेरियल. याच्या व्यतिरिक्त क्लासिफाय होत नाही. ओके, किंवा होत असेल तर फार रेअर गोष्टी असेल ज्या तुम्हाला बुक्समध्ये पण मिळणार नाही. पण बेसिकली काय किंवा जनरली आपण टनेलला काय करतो या 3 फॉर्मॅटमध्ये काय करतो क्लासिफाय करतो. पहिला तर अलाइनमेंट, सेकंड पर्पज आणि थर्ड आहे मटेरियल. सो वी विल मूव्ह टुवर्ड्स द फर्स्ट पार्ट. ओके, तर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ज्या वेळेला आपण अलाइनमेंट बघूया, अलाइनमेंटला पुढे पण तुम्हाला सेकंड लास्ट मॉड्यूलमध्ये डीपली स्टडी करायचं आहे. ओके, तर ज्या वेळेला मी अलाइनमेंटला स्टडी करेल त्यावेळेला याचा ए जो पार्ट आहे तो आहे फर्स्ट पार्ट ऑफ स्पर टनेल. ओके, आता ज्या वेळेला आपण ऑफ स्पर टनेल ज्या वेळेला बघतो मित्रांनो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ते. ओके, खरं तर ऑफ स्पर टनेल जो आहे यावर एकदा क्वेश्चन विचारला गेला आहे जो एमपीएससी 2017 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, बघा मी इथे तुम्हाला मेन्शन करून देतो, एमईएस 2017 मध्ये यावर क्वेश्चन विचारला गेला आहे, त्यामुळे प्लीज त्यावर फोकस करा. ओके, ऑफ स्पर टनेल काय? ऑफ स्पर टनेल काय? एक शॉर्ट पाथ आहे किंवा शॉर्ट पॅसेज आहे किंवा शॉर्ट लेंथ टनेल सुद्धा होऊ शकतो. काय? हा एक शॉर्ट लेंथ टनेल आहे. मी पॉइंट वाइज लिहून देतो, शॉर्ट लेंथ टनेल आहे. ऑफ स्पर टनेल काय? शॉर्ट लेंथ टनेल आहे. ओके, आणि हा काय करतो लेंथ टनेल टू निगोशिएटेड मायनर ऑब्स्टॅकल, जे छोटे छोटे मायनर ऑब्स्टॅकल्स असतात, ऑब्स्टॅकल्स. आता मायनर ऑब्स्टॅकल्स आर नथिंग बट द स्मॉल माउंटेन, हिली एरिया इज नथिंग बट द इज कन्सिडर द ऑफ स्पर टनेल. ओके, तर ऑफ स्पर टनेल आपण कधी कन्स्ट्रक्ट करू किंवा कधी अलाइनमेंट करू ज्या वेळेला शॉर्ट लेंथ टनेल आहे, छोटासा टनेल आहे, आणि स्पेशली यामध्ये काय की मायनर ऑब्स्टॅकल्स फक्त आपण काय करतो अज्युम करतो. हा होता ऑफ स्पर टनेल विषयी फर्स्ट पार्ट. सेकंड आहे सॅडल ऑर बेस टनेल. बी पार्ट काय मित्रांनो यामध्येच सॅडल ऑर बेस टनेल. ओके, आता यामध्ये बघा सॅडल ऑर बेस टनेल ज्या वेळेला आपण स्टडी करणार आहोत त्यावेळेला सॅडल ऑर बेस टनेल मध्ये सगळ्यात महत्वाची काय की हा जो टनेल कन्स्ट्रक्टेड असतो तो व्हॅलीमध्ये स्पेशली कन्स्ट्रक्ट केला जातो. सो हा सॅडल बेस टनेल जो आहे इट इज कन्स्ट्रक्टेड along the valley. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट की सॅडल बेस टनेल जो आहे हा कुठे कन्स्ट्रक्ट केला जातो अलॉंग द व्हॅली. आणि कधी केला जातो? जोपर्यंत बघा नॅचरल स्लोप टिल द नॅचरल स्लोप, हा पॉइंट लक्षात घ्या, नॅचरल स्लोप जोपर्यंत रुलिंग ग्रेडियंट म्हणा किंवा स्लोप म्हणा, जोपर्यंत नॅचरल स्लोप हा रुलिंग ग्रेडियंट पर्यंत कन्वर्ट होत नाही तोपर्यंत याला काय केलं जातं, आपण त्या पॉइंट पर्यंत सॅडल ऑर बेस टनेलला कन्स्ट्रक्ट केलं जातं. डोक्यात फिट करून ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतोय की सॅडल किंवा बेस टनेल हा स्पेशली व्हॅलीमध्ये कन्स्ट्रक्ट केला जातो आणि नॅचरल स्लोप जोपर्यंत रुलिंग ग्रेडियंट मध्ये किंवा रुलिंग स्लोप मध्ये कन्वर्ट होत नाही त्या पॉइंट पर्यंत याला कन्स्ट्रक्ट केला जातो, त्यानंतर तो टनेल थांबवला जातो. ओके, सो बेसिकली बघा सॅडल किंवा बेस टनेलचं जर का लक्षात ठेवायचं तर रुलिंग नॅचरल किंवा नॅचरल स्लोप टू द रुलिंग. ओके, जिथे रुलिंग संपला तिथे बंद करायचं आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा. यानंतर जो थर्ड टनेल मी बघतोय तो बघतो स्लोप टनेल. स्लोप टनेल नेम इटसेल्फ इंडिकेट. ओके, त्यानंतर मी काय स्लोप टनेल. आता या स्लोप टनेल मध्ये काय
की हा टनेल स्पेशली हिलीस एरियामध्ये कन्स्ट्रक्ट केला जातो जिथे स्लोप स्टीप असतो. ओके, पुन्हा एकदा सांगतोय की स्लोप टनेल कन्स्ट्रक्टेड इन स्टीप हिल्स स्पेशली. constructed in steep hills. ओके, की याला कुठे कन्स्ट्रक्ट केला जातं? स्टीप हिल्स मध्ये. त्यानंतर आफ्टर द स्लोप टनेल एक येतो स्पायरल टनेल. ओके, एक स्पायरल टनेल. सो स्पायरल टनेल, स्पायरल काय इंडिकेट करतो? स्पायरल. ओके, तर स्पायरल स्टेप्स तुम्हाला लोकांना माहितच असेल. सिमिलरली स्पायरल टनेल हा स्पेशल यूज कुठे केला जातो? नॅरो व्हॅलीज मध्ये. कुठे यूज केला जातो? नॅरो व्हॅलीज मध्ये. सो स्पायरल टनेल सगळ्यात महत्वाचा आहे. महत्वाचा याच्यासाठी आहे कारण की हा तुम्ही लक्षात ठेवू शकता इझिली. स्पायरल टनेल कुठे यूज केला जातो? नॅरो व्हॅलीज मध्ये, ज्यामध्ये काय लूप्स फॉर्म होतात. ज्या टनेलमध्ये काय लूप्स फॉर्म होतात ज्याची लेंथ वाढते. ओके, तर मी काय लिहितोय बघा की लूप्स increases the length. ओके, की लूप्स काय करतात? लेंथ इन्क्रीज करतात. आणि त्यामुळे काय यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काय टू इट अवॉइड स्टीप स्लोप. स्टीप स्लोप जो हेवी स्टीप स्लोप असतो, की हेवी स्टीप स्लोप जो असतो तो काय केला जातो? स्पायरल टनेलने काय केला जातो? त्याला अवॉइड केला जातो. ओके, सो दीज आर दी क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द अलाइनमेंट. बघा, आपण पहिल्यांदा काय बघितलं? पहिल्यांदा बघितलंय ऑफ स्पर टनेल. ऑफ स्पर टनेल शॉर्ट आहे आणि मायनर ऑब्स्टिकल निगोशिएट करण्यासाठी आपण याला यूज करतोय शॉर्ट लेंथ मध्ये. सॅडल काय आहे की सगळ्यात लक्षात ठेवायसाठी काय नॅचरल स्लोप जो आहे हा रुलिंग ग्रेडियंट पर्यंत आपण काय करतो? याला कन्स्ट्रक्ट करतो, त्यानंतर थांबवतो. स्लोप काय की स्टिफ हिल जिथे असतात तिथे आपण काय करतो की स्लोप टनेल यूज करतो. आणि स्पायरल काय की स्पायरल एका नॅरो व्हॅलीज मध्ये यूज करतो की जिथे आपण काय लूप्स प्रोव्हाइड करून त्याची लेंथ वाढते, पण जो हेवी स्टीप स्लोप आहे तो अवॉइड केला जातो, म्हणजे चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट फार कमी होतात. ओके, सो दिस इज अकॉर्डिंग टू द अलाइनमेंट. ओके, यानंतर बघूया क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द पर्पज. ओके, सो ज्या वेळेला मी याला क्लासिफाय करतो त्यावेळेला दोनच बेसिस मध्ये क्लासिफाय करू शकतो, एक तर कन्व्हेन्स किंवा ट्रॅफिक. ओके, एकदा कन्व्हेन्स टनेल मध्ये मी क्लासिफाय करतो किंवा ट्रॅफिक टनेल मध्ये क्लासिफाय करू शकतो. ओके, सो फर्स्ट कन्व्हेन्स टनेल किंवा सेकंड जो आहे तो ट्रॅफिक टनेल. बी पार्ट मध्ये याला मी ट्रॅफिक टनेल मध्ये डिवाइड करतो. ओके, ओके, एक आहे कन्व्हेन्स टनेल मित्रांनो आणि सेकंड आहे ट्रॅफिक टनेल. कन्व्हेन्स मध्ये काय येतं? तर कन्व्हेन्स मध्ये काय येतं की काय काय कन्व्हे करू शकतो टनेल. स्पेशली बघा, फर्स्ट हा काय काय कन्व्हे करू शकतो? सिवेज. ओके, त्यानंतर वॉटर, बरोबर आहे की नाही? त्यानंतर नेक्स्ट जर का बघायचं झालं तर वॉटर सप्लाय ज्याला म्हणतो किंवा वॉटर सप्लाय म्हणू शकतो. ओके, वॉटर सप्लाय करू शकतो. आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर टनेल. ओके, सो हा झाला कन्व्हेन्स. म्हणजे काय सिवेज, वॉटर, हायड्रो इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिसिटी आपण काय करू शकतो? कन्व्हे करू शकतो. सो दिस इज द पार्ट ऑफ कन्व्हेन्स टनेल. आता ट्रॅफिक मध्ये जर का बघितलं तर ट्रॅफिक मध्ये तुम्ही समजू शकता रोड असू शकतो, रोड, रेल्वे असू शकतात. ओके, रोड आहे, त्यानंतर रेल्वे आहे, म्हणजेच तो हायवे म्हणू शकतो. त्यानंतर जो येतो तो नेव्हिगेशन पर्पज साठी यूज करू शकता तुम्ही. ओके, नेव्हिगेशन पर्पज साठी यूज करू शकता. आफ्टर द नेव्हिगेशन पेडिस्ट्रियन साठी यूज करू शकतो. ओके, पेडिस्ट्रियन यूज करू शकतो. सो दॅट दिस इज द ट्रॅफिक. आता बघा, याच्यापैकी बेसिकली काय बघितलं असेल तर वॉटरचा वगैरे कोणतरी बघितला असेल, इकडे रोड पण बघितला, रेल्वे बघितला असेल आणि पेडिस्ट्रियन बघितला.
नेव्हिगेशन फार फार तर एखाद्याने बघितलं असेल तर माहित नाही, मी तर नाही बघितला, किंवा नवीन नेव्हिगेशन टनेल मी नाही बघितला. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट पण नाही बघितला. ओके, हा पण टनेल कसा असतो हा मला माहित नाही. फार तर काय सिवेज पण माहिती आहे बऱ्यापैकी, वॉटर सप्लाय माहिती आहे, रोड माहिती आहे, रेल्वे माहिती आहे, आणि पेडिस्ट्रियन टनेल तर ऑलमोस्ट सगळ्या मेट्रोपॉलिटिशियन सिटीमध्येच आहे, बरोबर आहे. सो पेडिस्ट्रियन टनेल तर नॉर्मली कोणतेही जर तुम्ही मोठ्या सिटीजमध्ये जर असतील तर तुम्हाला पेडिस्ट्रियन टनेल बघायला मिळतो. सो दिस इज अबाउट द पर्पज. तर पर्पज काय होते, दोन पर्पज होते, एक कन्व्हेन्स टनेल होता आणि सेकंड होता ट्रॅफिक टनेल. कन्व्हेन्स मध्ये काय जे कन्व्हे करू जाऊ शकतं त्याला आपण कन्व्हेन्स म्हणू शकतो, किंवा ट्रॅफिक मध्ये काय जिथे आपण एजा ज्या गोष्टीसाठी करतो तो झाला आपला ट्रॅफिक टनेल. ओके, त्यानंतर मटेरियल. वी आर गोइंग टू क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ मटेरियल. ओके, तर बघा मित्रांनो, हा जो मटेरियलचा बेसिक पार्ट आहे की क्लासिफाय जो आपण मटेरियल करणार आहे याचे स्पेशल आपण मॉड्यूल ठेवले आहेत. ओके, आय थिंक थर्ड की फोर्थ किंवा 4th to 5th हा स्पेशल मॉड्यूल आहे की मटेरियलच्या बेसिसवर आपण याला काय करणार आहे, क्लासिफाय करणार आहे. ओके, सो पहिला जो आहे तो ए नंबर ज्याला म्हणतोय मी, ए नंबर टनेल इन हार्ड रॉक, आणि बी येतो टनेल इन सॉफ्ट रॉक. ओके, बघा मित्रांनो, दोन टाईपचे आपण टनेल आता काय क्लासिफाय करू शकतो, टनेल इन हार्ड रॉक आणि टनेल इन सॉफ्ट रॉक. सो दॅट दिस इज अबाउट द मटेरियल. बघा, टनेल इन हार्ड रॉक आणि टनेल इन सॉफ्ट रॉक. ठीक आहे ना. तर हे झालंय त्याचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द मटेरियल, अकॉर्डिंग टू द पर्पज आणि अकॉर्डिंग टू द अलाइनमेंट. आय होप तुम्हाला व्यवस्थित माहित असेल किंवा समजलं असेल. व्यवस्थित नोट्स काढून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी. ओके, जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरच तुम्हाला नवीन व्हिडिओज टनेल इंजिनिअरिंगचे मिळतील. अदरवाईज, किंवा तुम्हाला टनेल इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त अजून काही व्हिडिओज जर हवे असतील किंवा फ्री डेमो टेस्ट जर का द्यायचे असतील तर तुम्ही आपलं जे कोचिंगचं ॲप अवेलेबल आहे प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही पिलर्स कोचिंग क्लासेस सर्च करा. आपलं प्ले स्टोअरवरून आपलं ॲप डाउनलोड करा. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी तिथे मिळेल. बरेचसे सब्जेक्ट तिथे कव्हर केले गेले आहेत. ओके, सो प्लीज एकदा व्यवस्थित तिथे व्हिजिट द्या आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा मित्रांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे ना. आता यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे, सो फ्रेंड, यानंतर जो काही आहे की तो आहे शेप ऑफ टनेल. आणि आपण जो शेप ऑफ टनेल जो यूज करतोय त्यासाठी स्पेशली इंडियन स्टँडर्ड कोड 4880 जो यूज करतोय तो आपण उद्या मेन्शन करूया, किंवा जे काही शेप ऑफ टनेल आहे ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू सो मच.